Good morning, student. Welcome. रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन म्हणजेच रोज प्रोजेक्ट 2021-22 या उपक्रमामध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मी सौ वनिता संदेश टाकळकर आपणास इयत्ता 12वी कॉमर्स या शाखेमधील बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाचा अभ्यासक्रम घेणार आहे. आज आपण रिटायरमेंट ऑफ पार्टनर या प्रकरणातील अनसॉल्व प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 2 अभ्यासणार आहोत. टेक्स्टबुकवर पेज नंबर 184वर हा प्रॉब्लेम दिलेला आहे. तत्पूर्वी रिटायरमेंट ऑफ पार्टनरमध्ये ज्या महत्त्वाच्या घटकांचा आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे त्या प्रिपरेशन संदर्भात थोडक्यात माहिती घेऊया. सुरुवातीला आपल्याला प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट पाहावा लागतो. या प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटलाच आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट असं सुद्धा म्हणतो. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटला डेबिट साईडला जे पोस्टिंग होतात त्यामध्ये जेव्हा असे डिप्रिसिएट होते तेव्हा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला त्याचं डिप्रिसिएट व्हॅल्यू ही नोंदवली जाते. त्याचबरोबर जर असेट इन्क्रीज झाली असेल म्हणजे अप्रिसिएट झाली असेल, वाढली असेल, तर ती प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवली जाते. या उलट लॅबिलिटीज जर इन्क्रीज झालेल्या असतील तर या लॅबिलिटीज या प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवल्या जातात. या उलट लॅबिलिटीज जर डिक्रीज झाल्या असतील म्हणजे कमी झालेल्या असतील तर त्या प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवल्या जातात. याशिवाय अनरेकॉर्डेड लॅबिलिटी असेल की जिचं पोस्टिंग आपल्याला ओल्ड बॅलन्स शीटला दिसत नाही परंतु त्यावर ॲडजस्टमेंटमध्ये ते लॅबिलिटीज दिलेल्या आहेत, अशा लॅबिलिटीजला आपण अनरेकॉर्डेड लॅबिलिटीज असं म्हणतो. याचं पोस्टिंगसुद्धा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला होते. या उलट अशाच प्रकारे न नोंदवलेली ओल्ड बॅलन्स शीटला न दिसणारी असेट जी आहे तिला आपण अनरेकॉर्डेड असेट असं म्हणतो. ही अनरेकॉर्डेड असेट जर ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली असेल तर तीसुद्धा आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्टिंग दाखवत असतो. अशा प्रकारे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटला असेट इन्क्रीज, असेट डिक्रीज, लॅबिलिटी इन्क्रीज, लॅबिलिटी डिक्रीज यांचे इफेक्ट आपण दाखवल्यानंतर येणारा फरक हा प्रॉफिट ऑर लॉस संबोधला जातो. आणि हा प्रॉफिट आणि लॉस हा पार्टनरच्या कॅपिटलला ट्रान्सफर केला जातो. त्याचबरोबर ओल्ड बॅलन्स शीटच्या जे बॅलन्सिंग फिगर आहेत त्या जनरल रिझर्व हे कॅपिटलला आपल्याला दाखवावे लागतात आणि नंतर आलेला बॅलन्स हा बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला कॅपिटल अकाउंट या हेडिंगखाली आपण नोंदवत असतो. त्याचबरोबर जो रिटायर्ड पार्टनर आहे त्या रिटायर्ड पार्टनरचं कॅपिटल अकाउंट न दाखवता तो आपण बॅलन्स आपण रिटायर्ड पार्टनरच्या लोन अकाउंटला दाखवत असतो. इतर घटकांचे लॅबिलिटीज आणि असेटवर दिलेल्या ॲडजस्टमेंटनुसार इफेक्ट दाखवून बॅलन्सिंग फिगर आपण आउटरला घेतो आणि त्याची टोटल करून आपण बॅलन्स शीट ही टॅली करत असतो. अशा पद्धतीने आपल्याला पार्टनरशिप फर्ममध्ये रिटायरमेंटमध्ये या सर्व घटकांचा विचार करावा लागत असतो. आज आपण जो प्रॉब्लेम अभ्यासणार आहोत तो प्रॉब्लेम आपल्याला पेज नंबर 184वर पाहायला मिळतो. तो याप्रमाणे: द बॅलन्स शीट ऑफ राम, श्याम अँड घनश्याम शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस 3:2:1 respectively. Their position on 31st March 2019 were as follows. Balance sheet as on 31st March 2019. Liabilities: capital Ram 1,20,000, Shyam 90,000, Ghanashyam 60,000. Creditors 22,000, bills payable 12,000, loan account 50,000. Asset side: bank 54,000, debtors 90,000, building
60,000, इन्व्हेस्टमेंट 1,50,000, बॅलन्स शीट टोटल बोथ साईड 3,54,000. त्यानंतर आपल्याला जे ॲडजस्टमेंट दिलेले आहेत त्याविषयी, घनश्याम रिटायर्ड ऑन 1 एप्रिल 2019 ऑन द फॉलोइंग टर्म्स. म्हणजे घनश्याम हा पार्टनर रिटायर्ड झालेला आहे. नंबर 1, बिल्डिंग अँड इन्व्हेस्टमेंट टू बी अप्रिसिएटेड बाय 5% अँड 10% रिस्पेक्टिवली. म्हणजे या ठिकाणी बिल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंटवर ॲडजस्टमेंट आहेत, त्यामुळे आपण त्या दोन्ही घटकांना स्टार करून घेणार. त्यानंतर द प्रोव्हिजन ऑफ ₹3,000 मेड इन रिस्पेक्ट ऑफ आउटस्टँडिंग सॅलरी. या ठिकाणी अनरेकॉर्डेड लॅबिलिटीची ॲडजस्टमेंट आहे, ती ॲडजस्टमेंट आपण पुढे अभ्यासणार आहोत. आपला सेकंड ॲडजस्टमेंट वाचायची राहिली आहे. द प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेब्ट्स टू बी क्रिएटेड ॲट 5% ऑन डेटर्स. ही ॲडजस्टमेंट आपल्याला डेटर्सवर पाहायला मिळते, म्हणून डेटर्स आपण स्टार करून घेणार. त्यानंतर गुडविल ऑफ द फर्म इज व्हॅल्यूड ॲट ₹90,000. म्हणजे फर्मचं गुडविल 90,000 दिलेलं आहे. अँड पार्टनर डिसाईड दॅट गुडविल शुड बी रिटर्न बॅक. म्हणजे पार्टनरला गुडविल रिटर्न बॅक केलेलं आहे. नेक्स्ट फिफ्थ, द अमाऊंट पेबल टू द रिटायरिंग पार्टनर बी ट्रान्सफर टू हिज लोन अकाउंट. रिटायर्ड पार्टनरचा जो कॅपिटल बॅलन्स येणार आहे, हा कॅपिटल बॅलन्स न दाखवता आपल्याला तो लोन अकाउंटला दाखवायचा आहे. प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड बॅलन्स शीट ऑफ न्यू फर्म. हे सगळे आपल्याला त्या ठिकाणी दाखवायचे आहेत. त्याचा फॉर्मॅट याप्रमाणे दिलेला आहे. वर आपल्याला प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट प्रिपेअर करायचं आहे. खाली आपल्याला त्या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटल अकाउंट प्रिपेअर करावायचं आहे. त्याचे हेडिंग्स देऊया. इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म. त्यानंतर आहे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, याला आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट असं सुद्धा म्हणतो. लेफ्ट साईडला डेबिट, राईट साईडला आपण क्रेडिट म्हणतो. लेफ्ट साईडचे जे कॉलम आहेत ते पर्टिक्युलर्स आणि अमाऊंट, राईट साईडचे कॉलम पर्टिक्युलर्स आणि अमाऊंट. म्हणजे लेफ्ट साईडचे डेबिट कॉलम असतात आणि राईट साईडचे क्रेडिट कॉलम असतात. त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, लेफ्ट साईड डेबिट, राईट साईड क्रेडिट. लेफ्ट साईडच्या कॉलम पर्टिक्युलर्स राम, श्याम, घनश्याम. क्रेडिट साईडचे कॉलम पर्टिक्युलर्स राम, श्याम आणि घनश्याम. याप्रमाणे आपण या सर्व घटकांचे त्या ठिकाणी नोंद करत असतो. त्यानंतर पुढे पाहायचं आहे आपल्याला बॅलन्स. या बॅलन्स शीटचा अशा प्रकारचा फॉर्मॅट आहे. या फॉर्मॅटमध्ये आपल्याला वेगवेगळे घटक बॅलन्स शीटचे नोंदवावयाचे आहेत. त्याचं हेडिंग पाहूया. बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2019. लेफ्ट साईडला लॅबिलिटीज, अमाऊंट, राईट साईडला असेट्स आणि अमाऊंट. या प्रकारे आपण बॅलन्स शीटसुद्धा तयार केलेली आहे. आता आपल्याला इफेक्ट पाहायचे आहेत. सुरुवातीला दिलेलं आहे कॅपिटल अकाउंट, राम, श्याम आणि घनश्यामचं. ते पोस्टिंग करून घेऊया. कॅपिटल अकाउंटला क्रेडिट साईडला म्हणणार आपण बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. रामला दिलेला आहे 1,20,000, श्यामला दिलेला आहे 90,000 आणि घनश्यामला दिलेला आहे 60,000. या प्रकारे आपले कॅपिटल बॅलन्सेस, ओपनिंग कॅपिटल बॅलन्सेस हे त्या अकाउंटला ट्रान्सफर झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला लॅबिलिटी साईडचे क्रेडिटर्स, बिल्स पेबल आणि लोन हे अकाउंट पोस्टिंग करावायचे आहेत. हे आपण नवीन बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला पोस्टिंग करणार. क्रेडिटर्स ॲडजस्टमेंट नाही, त्यामुळे आउटरला फिगर घेणार 22,000. बिल्स पेबल ॲडजस्टमेंट नाही, त्यामुळे आउटरला फिगर घेणार 12,000. लोन अकाउंट ॲडजस्टमेंट नाही, त्यामुळे आउटरला फिगर घेणार आपण 50,000. याप्रमाणे ऑल लॅबिलिटीज आपल्या पोस्टिंग झालेल्या आहेत. त्यानंतर
आपल्याला असेट साईड पोस्टिंग करायची आहे. असेट साईडला बँक सोडली तर बाकी सर्व असेटवर ॲडजस्टमेंट आहेत, त्यामुळे त्या फिगर आपण इनर कॉलममध्ये घेणार आहोत. असेट साईडला आपण बँक अकाउंट घेणार. बँक अकाउंटवर ॲडजस्टमेंट नाही, त्यामुळे बँक अकाउंटची फिगर डायरेक्ट आउटरला गेलेली आहे आपली 54,000. त्यानंतर डेटर्सवर ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे इनर कॉलममध्ये लिहिले आपण 90,000. त्यानंतर बिल्डिंग ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे इनर कॉलमला लिहिले आपण 60,000. त्यानंतर इन्व्हेस्टमेंटवर सुद्धा ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे इन्व्हेस्टमेंटसुद्धा इनर कॉलममध्ये लिहिले आपण 1,50,000. या प्रकारे आपण ओल्ड बॅलन्स शीट न्यू बॅलन्स शीटमध्ये कन्वर्ट केलेले आहे आणि कॅपिटल बॅलन्सेस कॅपिटल अकाउंटला पोस्टिंग केलेले आहेत. या व्यतिरिक्त आता आपल्याला पुढे पाहायचं आहे ते म्हणजे ॲडजस्टमेंट. पहिली ॲडजस्टमेंट आपल्याला दिली आहे, बिल्डिंग अँड इन्व्हेस्टमेंट टू बी अप्रिसिएटेड बाय 5% अँड 10% रिस्पेक्टिवली. म्हणजे बिल्डिंग ही 5%ने अप्रिसिएट झालेली आहे. तिचं कॅल्क्युलेशन आपण पाहूया वर्किंग नोटमध्ये. कॅल्क्युलेशन पाहायचं आहे. बिल्डिंग ही 60,000 दिलेली आहे. 60,000 मल्टिप्लाइड बाय 5 डिवायडेड बाय 100. 20 कॅन्सल झाले. 600 मल्टिप्लाइड बाय 5 इज इक्वल टू अमाऊंट आलेली आहे 3,000. हे 3,000 आपण बॅलन्स शीटला बिल्डिंगमध्ये ॲड करणार. म्हणजेच आपण हेडिंग देणार ॲड अप्रिसिएशन 3,000. 60,000मध्ये 3,000 ॲड झाले. आउटरला फिगर मिळाली आपल्याला 63,000. हे 3,000 असेट इन्क्रीज झालेली आहे. असेट इन्क्रीज झाल्यानंतर त्याचा इफेक्ट आपल्याला दिसतो प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण म्हणणार बाय बिल्डिंग अकाउंट 3,000. म्हणजे असेट इन्क्रीज झाल्यानंतर आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहितो, त्याप्रमाणे आपण बिल्डिंग इन्क्रीज ही 3,000 त्या ठिकाणी लिहिलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट त्यामध्येच दिलेलं आहे इन्व्हेस्टमेंट टू बी अप्रिसिएटेड बाय 10%. म्हणजे इन्व्हेस्टमेंटची ॲडजस्टमेंट आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे. त्याचं कॅल्क्युलेशन आपण वर्किंग नोटमध्ये पाहूया. इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भामध्ये इन्व्हेस्टमेंट अप्रिसिएशन इज इक्वल टू इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 1,50,000. 1,50,000 मल्टिप्लाइड बाय 10 डिवायडेड बाय 100. 10 कॅन्सल झाला. 1,50,000 वरचा 10 कॅन्सल झाला. 100मधला 10 कॅन्सल झाला. बॅलन्स राहिले आपले 15,000. इन्व्हेस्टमेंट अप्रिसिएशनची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 15,000. आपण बॅलन्स शीटला इन्व्हेस्टमेंटमध्ये लिहिणार ॲड अप्रिसिएशन 15,000. 1,50,000मध्ये 15,000 ॲड केले. आउटरची फिगर आपल्याला मिळालेली आहे 1,65,000. याप्रमाणे इन्व्हेस्टमेंट अप्रिसिएट झालेत म्हणजे असेट वाढलेले आहे. याचा सेकंड इफेक्ट आपल्याला पाहायला मिळेल प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्या ठिकाणी आपण म्हणणार बाय इन्व्हेस्टमेंट अकाउंट 15,000. म्हणजे असेट इन्क्रीज झाल्यानंतर तिची व्हॅल्यू ही आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवतो, ती आहे 50. त्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट टू बी क्रिएटेड ॲट 5% ऑन डेटर्स. म्हणजे नेक्स्ट ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे ती म्हणजे डेटर्सवर. ह्याचं कॅल्क्युलेशन आपण वर्किंग नोटमध्ये पाहूया. पहा, डेटर्स दिलेले आहेत आपल्याला 90,000. 90,000वर 5% म्हणजे 5 डिवायडेड बाय 100 म्हणजे 90,000 मल्टिप्लाइड बाय 5 डिवायडेड बाय 100. 20 कॅन्सल झाले. 900 मल्टिप्लाइड बाय 5 इज इक्वल टू 4,500. म्हणजे डेटर्सची RDDची व्हॅल्यू आपल्याला आलेली आहे 4,500. ही आपण डेटर्समधून लेस करणार. डेटर्समधून RDD आपण लेस करणार.
आर डी डी आपल्याला कॅल्क्युलेट करून मिळालेली आहे 4500, म्हणजे लेस आर डी डी म्हटलेलं आहे आपण 5%. 90,000मधून 4500 लेस करणार अमाऊंट आपल्याला मिळालेले आहे 85,500. ही आपण डेटर्स या ठिकाणी कमी झालेले आहेत, असेट कमी झालेले आहेत, म्हणून आपण त्याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवणार. डेबिट साईडला म्हणणार आपण टू आर डी डी, म्हणजेच रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट अकाउंट, त्यालाच आर डी डी असं म्हटलेलं आहे. त्याची अमाऊंट आहे 4500. त्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे द प्रोव्हिजन ऑफ ₹3000 बी मेड इन रिस्पेक्ट ऑफ आउटस्टँडिंग सॅलरी. आउटस्टँडिंग सॅलरीच्या संदर्भातील ही ॲडजस्टमेंट आहे. आउटस्टँडिंग सॅलरी आपण लॅबिलिटी साईडला दाखवतो, परंतु ही ओल्ड बॅलन्स शीटला नोंदवलेली नाही, त्यामुळे आपण ही अनरेकॉर्डेड असेट असं समजून ॲडजस्टमेंट ही दाखवत असतो. या ठिकाणी प्रोव्हिजन फॉर आउटस्टँडिंग सॅलरी ही लॅबिलिटी साईडला बॅलन्स शीटच्या नोंदवली जाते, म्हणून याला अनरेकॉर्डेड लॅबिलिटी असं म्हणून आपण लॅबिलिटी वाढली म्हणून प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला त्याची पोस्टिंग दाखवणार आहोत. पहा, या ठिकाणी लॅबिलिटी साईडला आपण म्हणणार प्रोव्हिजन फॉर आउटस्टँडिंग सॅलरी अमाऊंट डायरेक्ट आउटरला लिहिणार 3000. अनरेकॉर्डेड लॅबिलिटी वाढलेली आहे म्हणून आपण त्या ठिकाणी त्याचा सेकंड इफेक्ट दाखवणार प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू प्रोव्हिजन फॉर आउटस्टँडिंग सॅलरी 3000. त्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट दिलेली आहे आपल्याला गुडविल ऑफ द फर्म इज व्हॅल्यूड ॲट ₹90,000 अँड पार्टनर्स डिसाईड दॅट गुडविल शुड बी रिटर्न बॅक. म्हणजे गुडविलच्या संदर्भातील एंट्री आहे. कॅल्क्युलेशन अगोदर आपण त्याची जर्नल एंट्री पाहूया. गुडविल हे रिटायर पार्टनरमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं जाणार आहे त्याच्या शेअरिंग रेशिओमध्ये, आणि मग ते गुडविल हे आपण गुडविल आणल्याची एंट्री करतो. गुडविल अकाउंट डेबिट टू घनश्याम्स कॅपिटल अकाउंट. त्यानंतर हे घनश्यामचं जे गुडविल आहे हे गुडविल आपण राम आणि श्याममध्ये डिस्ट्रीब्यूट करून देतो त्यांच्या रिमाइनिंग शेअरमध्ये. अशावेळी आपली एंट्री होते राम्स कॅपिटल अकाउंट डेबिट, श्याम्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. अशा पद्धतीने आपण या दोन एंट्र्या या ठिकाणी करत असतो, कारण सुरुवातीला गुडविल फर्मचं गुडविल हे त्या तिघांमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं गेलं आणि त्यानंतर घनश्यामचं जे गुडविल आहे ते राम आणि श्यामला रिटर्न केलेलं आहे, रिटर्न बॅक म्हटलेलं आहे. त्यामुळे नेक्स्ट टू एंट्रीज हे आपल्या त्या ठिकाणी होतात. याचं कॅल्क्युलेशन आपण पाहूया गुडविलच्या संदर्भातील. पहा, फर्मचं गुडविल आपल्याला दिलेलं आहे 90,000. रिटायर्ड पार्टनरचा शेअर आहे 1/6, म्हणजेच 90,000 मल्टिप्लाइड बाय 1/6 इज इक्वल टू आपल्याला फिगर मिळालेली आहे रिटायर्ड पार्टनरच्या गुडविलची 15,000. आता हे 15,000 आपल्याला रिमाइनिंग पार्टनरमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. जेव्हा पार्टनर रिटायर्ड होतो तेव्हा त्याचा शेअर आपण काढून टाकतो आणि राहिलेला शेअर हा कंटिन्यू पार्टनरचा शेअर म्हणून ग्राह्य धरला जातो. म्हणून 3:2:1 मधून घनश्यामचा 1 हा शेअर निघून गेलेला आहे आणि न्यू रेशो आपल्याला मिळालेला आहे 3:2. आता 3 + 2 = 5, म्हणजे टोटल आउट ऑफ 5 शेअर्स 3 शेअर्स हा रामचा आहे आणि 2 शेअर्स हे श्यामचे आहेत, असा अर्थ त्याचा होतो. म्हणजे त्यातून आपण रामचा शेअर कॅल्क्युलेट करताना 15,000 मल्टिप्लाइड बाय 3 डिवायडेड बाय 5 अमाऊंट मिळालेली आहे आपल्याला 9,000. सेम ॲज श्यामचा शेअरसुद्धा आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केला. श्यामच्या शेअरमध्ये आपल्याला 15,000 मल्टिप्लाइड बाय 2 डिवायडेड बाय 5
अमाऊंट मिळालेली आहे आपल्याला 6000. अशा पद्धतीने घनश्यामचे जे गुडविल आहे 15,000 हे गुडविल राम आणि श्यामला आपण रिटर्न बॅक केलेलं आहे. त्या ठिकाणी आपण पहिली एंट्रीचं पोस्टिंग करणार. पहिली एंट्री आपली झाली होती गुडविल अकाउंट डेबिट टू घनश्याम कॅपिटल अकाउंट. म्हणून घनश्यामच्या कॅपिटल अकाउंटला क्रेडिट साईडला म्हणणार आपण बाय गुडविल अकाउंट. या ठिकाणी राम आणि श्यामचा शेअर नाही आहे. घनश्यामला आपण म्हणणार 15,000. हे 15,000 घनश्यामचे त्यानंतर आपण राम आणि श्यामला डिस्ट्रीब्यूट करून दिलेले आहेत. त्यावेळेस एंट्री आपली झालेली होती राम्स कॅपिटल अकाउंट डेबिट 9,000, श्याम्स कॅपिटल अकाउंट डेबिट 6,000 टू गुडविल अकाउंट. आणि म्हणून आपण डेबिट साईडला हे पोस्टिंग केलेलं आहे की राम आणि श्यामच्या कॅपिटल अकाउंटला डेबिट साईडला टू गुडविल अकाउंट 9,000 आणि श्यामला 6,000 असं पोस्टिंग आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे. घनश्यामला या ठिकाणी शेअर नाही आहे. त्यानंतर नेक्स्ट एंट्री आपल्याला सांगितलेली आहे द अमाऊंट पेएबल टू द रिटायर्निंग पार्टनर बी ट्रान्सफर टू हिज लोन अकाउंट. म्हणजेच या ठिकाणी रिटायर पार्टनरचा जो बॅलन्सिंग फिगर येणार आहे ही बॅलन्सिंग फिगर आपल्याला लोन अकाउंटला ट्रान्सफर करावयाची आहे. या ठिकाणी काही वेळा कॅश अकाउंटला ट्रान्सफर करायला सांगितले जाते, काही वेळेला करंट अकाउंटला ट्रान्सफर करायला सांगितले जाते. त्यामुळे प्रत्येक वेळी प्रथमतः प्रॉब्लेम नीट वाचायचा आणि त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व करायला घ्यायचा. जर कॅश अकाउंटला ट्रान्सफर करायला सांगितली तर आपल्याला कॅश अकाउंट वर्किंग नोटमध्ये दाखवावे लागतात. म्हणजेच या ठिकाणी आता आपण सुरुवातीला टोटल करून घेणार की जेणेकरून आपल्याला प्रॉफिट और लॉस हा समजणार आहे. दिसता क्षणी आपल्याला समजतं की क्रेडिट साईडला टोटल ही जास्त आहे की जी आपल्याला मिळते 18,000. 18,000 मध्ये आपण क्रेडिट साईडची टोटल ही आपल्याला 18,000 मिळालेली आहे, परंतु डेबिट साईडची टोटल ही आपल्याला 7,500 मिळालेली आहे. या 7,500 टोटल आपल्याला 18,000मधून 7,500 आपण लेस केले, आपल्याला फिगर मिळालेली आहे 10,500. 10,500ला आपण 6ने डिवाइड केलं आणि प्रत्येकाचा शेअर कॅल्क्युलेट केला की जो शेअर आपण टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट म्हटलं त्यावेळी सुरुवातीला रामचा शेअर आपण काढला. रामचा शेअर काढत असताना 10,500 मल्टिप्लायड बाय 3 डिवायडेड बाय 6 असं करून आपल्याला अमाऊंट मिळालेली आहे 5,250. सेम श्यामची फिगर आपण कॅल्क्युलेट केली की जी 10,500 मल्टिप्लायड बाय 2 डिवायडेड बाय 6 या पद्धतीने केले असता आपल्याला 3,500 ही अमाऊंट मिळालेली आहे. त्यानंतर आपण घनश्यामची अमाऊंट ही कॅल्क्युलेट केलेली आहे. घनश्यामची अमाऊंट कॅल्क्युलेट करताना 10,500 मल्टिप्लायड बाय 1 डिवायडेड बाय 6 असं केल्यानंतर आपल्याला 1,750 ही व्हॅल्यू मिळालेली आहे. आता हा जो प्रॉफिट आलेला आहे क्रेडिट बॅलन्स आहे, त्यामुळे आपल्याला हा प्रॉफिट आलेला आहे. हा प्रॉफिट आपण काय करणार, पार्टनरच्या कॅपिटलला डिस्ट्रीब्यूट करणार, कॅपिटलला दाखवणार, म्हणजेच ट्रान्सफर करणार. आणि त्या ठिकाणी आपण म्हणणार बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट प्रॉफिट. अमाऊंट मिळालेली आहे आपल्याला 5,250. श्यामची अमाऊंट मिळालेली आहे 3,500 आणि घनश्यामची अमाऊंट मिळालेली आहे आपल्याला 1,750. आता या ठिकाणी आपल्या जवळपास सर्व ॲडजस्टमेंट आणि बॅलन्सिंग फिगर या झालेल्या आहेत. आता आपण अगोदर रिटायर पार्टनरचा कॅपिटल अकाउंट हे क्लोज करणार आहोत आणि रिटायर पार्टनरचं कॅपिटलची क्रेडिट साईडची टोटल आपल्याला मिळालेली आहे ती म्हणजे 76,750.
हीच टोटल आपण डेबिट साईडला सुद्धा घेणार 76,750. आता ही बॅलन्सिंग फिगर आपण लोन अकाउंटला ट्रान्सफर करणार, त्यामुळे आपण त्या ठिकाणी म्हणणार टू लोन अकाउंट 76,750. अशा प्रकारे लोन अकाउंटला ही अमाऊंट आपण ट्रान्सफर केलेली आहे. त्यानंतर आपण रामचं कॅपिटल क्लोज करणार. रामचं कॅपिटल क्लोज केल्यानंतर आपली टोटल येणार आहे 1,25,250. तीच टोटल आपण डेबिट साईडला सुद्धा लिहिणार 1,25,250. आता येणाऱ्या बॅलन्सला आपण टू बॅलन्स कॅरी डाऊन असं म्हणणार आणि तो बॅलन्स आपल्याला मिळतो 1,25,250 मधून 9,000 आपण लेस केले म्हणजे वजा केले तर आपल्याला फिगर मिळते 1,16,250. त्यानंतर सेम आपण श्यामची अमाऊंट, श्यामचं कॅपिटलसुद्धा क्लोज करणार. श्यामच्या कॅपिटलची टोटल आलेली आहे 93,500. 93,500 मधून आपण 6,000 वजा केला तर श्यामचा क्लोजिंग बॅलन्स आपल्याला मिळतो 87,500. आता लोन अकाउंट आणि कॅपिटल बॅलन्सची क्लोजिंग बॅलन्स हा आपण लॅबिलिटी साईडला पोस्टिंग करणार आणि त्याप्रमाणे आपण बॅलन्स शीट. त्यानंतर या ठिकाणी आपण सुरुवातीला लिहिणार घनश्याम लोन अकाउंट 76,750. त्यानंतर आपण कॅपिटल बॅलन्सेस जे आपल्याला आलेले आहेत क्लोजिंग बॅलन्सेस ते आपण या ठिकाणी कॅरी फॉरवर्ड करणार. रामचा आलेला आहे 1,16,250 आणि श्यामचा क्लोजिंग कॅपिटलचा बॅलन्स आलेला आहे 87,500. त्याची टोटल झालेली आहे. कॅपिटलची टोटल आपण लिहिणार आउटरला 2,03,750. अशा प्रकारे आपल्या बॅलन्स शीटचे सगळे घटक आपण पोस्टिंग केल्यानंतर बॅलन्स शीट ही टॅली करणार, जिची टोटल आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे 3,67,500. सेम असेटची सुद्धा टोटल आपल्याला तेवढीच मिळणार आहे 3,67,500. आणि या ठिकाणी आपण आपली बॅलन्स शीट ही टॅली केलेली आहे. अशा प्रकारे रिटायरमेंटचा प्रॉब्लेम हा आपण सोडवत असतो. थँक्यू व्हेरी मच.